थँक्यू. खूप खूप धन्यवाद हार्दिक केणे. कोरे 11चा कॅप्टन आपला खेळाडू पाठवायचा कॉमेंट्री बॉक्समध्ये लवकरात लवकर. कोरे 11 आपला खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे. बॅटिंग टीम चला लवकर लवकर. ललित आपला खेळाडू पाठवा. प्लेयरची नाव अपडेट झाली नाही आहेत. लवकरात लवकर यायचं आहे. सांगायची गरज नाही प्रत्येक वेळी. षटकरांनी खातं उघडलंय. स्ट्राईकला अमय होता. अमय आणि मात्र खूप चांगला फटका ऑफर केला. अमयच्या सोबत उदय आलाय. अमय आणि उदयची जोडी मैदानावर आपण बघतोय बॅटिंग करत असताना कोरे 11 या संघाकडून. आई कुर्लाई सरतोडी या संघाने नाणेफेक जिंकली. निर्णय घेतला की मी गोलंदाजी करू आणि षटक क्रमांक पहिला आपण बघतोय रोहन हाताळतोय आणि पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली केली आहे अमयने. षटकार हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर ठेवला. थोडासा टॉस केला होता जो बाहेर निघतोय चेंडू. पंचांचा इशारा वाईट बॉल. दबाव गोलंदाजावर आपण बघतोय की षटकार मारल्याने निश्चित दबाव येतोच आणि तो दबाव बघायला मिळतो तो रोहनवर. आणि पुढचा चेंडू त्याने ऑप्शनच्या खूप बाहेर टाकलाय. बॅट्समॅनपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पण बघतोय भरपूर चेंडू बाहेर आणि वाईट बॉल. ओव्हरपिच होता. लिडिंग एज हवेमध्ये चेंडू थोडासा मागे राहून खेळायचा प्रयत्न. स्क्वेअरमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कॉन्फिडन्स नव्हता या कॅचच्या खाली आणि झेल ड्रॉप. जीवदान मिळाले त्या अमयला. बऱ्याच वेळा गोष्टी आपण बघितल्या ग्राउंडवर. जेव्हा वारा भरपूर असतो ग्राउंडवर, सपाट असं हे मैदान, त्यामुळे फिल्डिंग पोझिशन आपण जर बघितली तर बरोबर असते पण त्या ठिकाणी झेल फिनिश होत नाहीये. कॉन्फिडन्स बघायला मिळत नाहीये झेलसाठी. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक पोहोचले म्हणजे उदय. आतापर्यंत जेवढे जेवढे लेफ्ट हँड मैदानावर खेळले निश्चित अत्यंत आक्रमक फटकेबाजी त्यांच्याकडनं बघायला मिळाली आहे. आणि बघायचं इथे मात्र उदय तसाच खेळ आपल्या बॅटमधनं करणार का. पॉवर प्ले सुरू आहे. उदयसाठी 2 खेळाडू ऑन साईडला डीपमध्ये ठेवले. मिड विकेट आणि एक वाईडिश लॉंग ऑन. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. चला मॅच सुरू करा. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा रोहन. राऊंड विकेट. शॉपच्या बाहेर चेंडू हवेमध्ये. लिडिंग एज बिहाइंड द स्टंप आपण बघितलं की विकेट किपरच्या डोक्याने चेंडू फ्लाय झाला पण त्या ठिकाणी थर्ड मॅनचं बॅकअप आहे. धाव चेंडू लेफ्ट हँडसाठी बघूया. एक फाईन लेग आहे. एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. एक मिड ऑन ठेवलाय. मिड ऑफ लाईक खेळाडू आहे. पुढचा चेंडू फुल टॉस आहे. ऑन साईडला खूप चांगला टायमिंग केलाय पण क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. वाढीश टांगोर चेंडू कव्हर करतो तोपर्यंत एका धाब्याने स्वतः खातं उघडलंय. ऑफ द मार्क उदय. आणि धावसंख्येत बरं मला सांगतो आकाश धावसंख्या अंकी जरी ती म्हणजे 9 धावा धावफलकावर. आमचे गुणसंख्या लेखक आता आकाश आहेत. प्रीतेशी जागा त्यांनी घेतली आहे. धावसंख्या धावफलकावर 9. आपण पाहतात रॉकी ग्रुप चषक 2025 नवीन वर्षातली खूप चांगली क्रिकेट स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. सफाळ येते. टेक्स्टीच्या बाहेर आहे. खूप बाहेर आहे चेंडू. विकेट किपर त्या ठिकाणी बीट झाला पण पंच आमच्याकडे वळून आम्हाला इशारा करतायत सागर मोरे. इट इज वाईट बॉल. सागर मोरे शेखर हिरगुडे पंचांच्या भूमिकेत या मॅचमध्ये काम पाहत आहेत. आजच्या दिवसाला मॅच नंबर 5. सामना 5 षटकांचा आहे. हो क्या बात आहे. टॉस केला होता या चेंडूला. अपील पंचांकडे. लेग ग्लान्स. चेंडू जातोय मागे. चेंज ऑफ पेस आहेत गोलंदाजीमध्ये. इम्प्रेस करतो आपल्या गोलंदाजीत जातो म्हणजेच रोहन. चांगला स्पेल हाताळतो आपल्या गोलंदाजीमध्ये. निश्चित आपण बघितलं की पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं आपल्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंड नाम आहे. ऑन साईडला खूप चांगलं टायमिंग केलं आहे. बॅट आणि पॅडमधला चेंडू ऑन साईडला खूप चांगला फ्लिकच्या माध्यमातून एक्झिक्यूट केला आहे मिड विकेटमध्ये. आणि चेंडू कव्हर होईपर्यंत अमयने स्ट्राईक रोटेट केले ते फलंदाज उदयकडे. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले आपण बघतो धावफलकावरती 11 धावा. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 11 धावा धावफलकावर. 5वा सामना आपण बघत आहोत. आई कुर्लाई सरतोडी विरुद्ध कोरे 11 या 2 संघांमध्ये. नाणेफेक जिंकल्यानंतर आई कुर्लाई संघाने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. बॅटिंगला इन्व्हाइट केलं म्हणजे कोरे 11 संघाला जर आपण मगाशी उल्लेख केला की 4च्या 4 सामन्यामध्ये मग धावसंख्या किती असो त्या धावसंख्येचा पाठलाग झाला आहे. हे आपण चित्र बघितलं या ग्राउंडवर. जसं मी पहिल्या मॅचपासून उल्लेख करत होतो की या ग्राउंडवर धावा भरपूर आहेत आणि धावांचा मात्र तुम्हाला निश्चित आपल्या संघासाठी ते जमा करावे लागतील. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं की धावसंख्या जेमतेम आपण बघितली 35 धावा 36 धावांचा पाठलाग झाला. नेक्स्ट मॅचमध्ये आपण बघितलं की धावसंख्या होती ती म्हणजे 44 त्या 44 धावसंख्येचा पाठलाग झाला.
तिसऱ्या मॅचमध्ये आपण बघितलं की पुन्हा धावसंख्या आपण बघितली थोडीशी कमी, त्यामुळे त्यासुद्धा धावसंख्येचा पाठलाग झाला. आणि चौथ्या मॅचमध्ये बघितलं की धावांचा रतीब टाकला होता, डोंगर उभारला होता. 79 धावा करायच्या त्या 5 षटकांच्या मॅचमध्ये, तरीसुद्धा धावसंख्येचा पाठलाग झाला. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर संघ अर्धी लढाई जिंकतो असं मी म्हणेन, याच्यात मात्र शंका नाही. बघायचं आहे आई कुर्लाई सरतोडी संघ सुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवतोय का. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 11, बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा घेऊन आलाय तो सागर. प्रोलिंग स्पोर्ट्स विपुल पांडुलकर यांची ही पूर्ण टीम आज भरपूर मेहनत आहे. 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून टेलिकास्ट सुरू आहे. विपुल जरी नसला निश्चित तर ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर सर्वांनीच घेतली आहे आणि चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपण बघत आहोत या स्पर्धेमध्ये. संजय, अखिल, दीपेश, गुड जॉब. अश्विन, ओ लिडिंग एज होती, मागे होते चेंडू. थर्ड मॅचच्या कडला बीट करून चेस सुरू आहे. चेंडूची बघतोय त्या ठिकाणी चेंडूने शर्यत जिंकली, चेंडू निघून गेला सरळ फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. येतो तो या चेंडूवर चौकार. रॉयल एंट्रीत आला, ग्रुप रॉयल एंट्रीत आला, रॉकी ग्रुपच्या नावाला. चौकारमुळे धावसंख्या 15वर जाऊन पोहोचली आहे. हो, चांगला चेंडू टॉस केला होता या ठिकाणी. फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता, त्या ठिकाणी खूप चांगली फिल्डिंग बघायला मिळते. स्ट्रेच केलं स्वतःला, चेंडू ते कव्हर केला. डॉट बॉल निर्धाव चेंडू, खूप चांगला टॉस केलेला चेंडूवरून बघतोय गोलंदाजी मार्कवर सागरकडून. पॉपअप प्लेमध्ये धावा चांगल्या येत आहेत मैदानावर बघतोय. अमय ऑन स्ट्राईक. आतापर्यंत एक षटकार एक चौका त्याच्या बॅटमधून आपण बघितलाय. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका शॉर्ट स्क्वेअरमध्ये क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय आणि बघा जजमेंट काय. सेकंड अटेम्प्ट मध्ये सुद्धा प्रयत्न तिथे होता झेल घेण्याचा आणि दुसऱ्यांदा जीवदान मिळते ते सागरला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात सुद्धा आपण बघितलं की स्क्वेअर मध्ये झेल उडाला होता आणि त्या ठिकाणी सुटला आणि पुन्हा त्या स्क्वेअरमध्ये झेल उडाला तिथे सुद्धा सुटलाय. 2 वेळा जीवदान मिळत आहे ते म्हणजेच सागरला, सागर नाही फलंदाज अमयला. स्ट्राईक एंडला पोहोचलाय उदय. धावसंख्या 16. पॉवर प्लेमध्ये बघतोय सागर बॉलिंग मार्कवर सेकंड ओव्हर दुसरं षटक तो घेऊन आलाय. हा चेंडू 20 मध्ये खेळायचा होता, व्यवस्थित टायमिंग करू शकला नाही. 2 धावाचा प्रयत्न निश्चित असेल. बघायचं त्या ठिकाणी चेंडू ते कव्हर करेपर्यंत वेळ घेतलाय आणि एकच धाव समाधान मानावं लागेल. पहिली धाव अत्यंत वेगाने घेतली होती त्याच ठिकाणी फलंदाज लेफ्ट हँडर उदयने. धावसंख्या 17. 17 धाव फलकावर. रॉकी ग्रुप चषक 2025 5वा सामना तुम्ही बघता 6व्या दिवसातला. शॉर्ट ऑफ लेंथ तो 10वीमध्ये चेंडू आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी आपण बघतोय झेल. तिसऱ्या झेलमध्ये आपण बघतो की फलंदाज तिथे बाद होत आहेत कारण 2 झेल सुटले होते ते म्हणजे जमायचे. पण फायनली मात्र ती विकेट मिळते. 17वर पहिलाच धक्का लागलाय बॅटिंग करत असताना कोरे 11 या संघाला. फर्स्ट विकेट डाऊन. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज दर्शन इथं स्ट्रायकिंग एंडला. पॉवर प्लेमध्ये विकेट मिळाली आहे ती गोलंदाज सागरला अमयची. दर्शन ऑन स्ट्राईक. शॉर्ट ऑफ लेंथ 10वीमध्ये चेंडू मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक दूरवर अत्यंत वेगाने चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. झेल टिपलाय सुरेख झेल आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. पहिल्याच पॉवर प्लेमध्ये बघितलं की आपण धावसंख्या 11 होती.
पण षटक क्रमांक 2 सागर घेऊन आला. 6 धावा खर्च केल्या फक्त पॉवर प्लेमध्ये आणि 2 विकेट काढल्यात. त्यामुळे इकॉनॉमिकल स्ट्रॉंग गोलंदाजी आपण बघतोय बॉलिंग मार्कवर गोलंदाज सागरची. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं की धावसंख्येचा पाठलाग अत्यंत लीलया केला बॅटिंग करत असताना. तो म्हणजेच जयप्रकाश एडवन या संघाने चांगला परफॉर्म केला. जसं आपण सकाळपासून उल्लेख करतो की एडवनच्या विभागातले भरपूर सारे संघ आज स्पर्धेमध्ये परफॉर्म करतायत. 2 षटकांच्या अखेरीस 17, 17वर खतरा, 2 विकेट. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 अमर घेऊन येतोय. अमर ओव्हर नंबर 3. पॉवर प्ले संपलाय. धावा 17, 2 गडी बाद असं इक्वेशन आपण बघतोय. षटक क्रमांक 3 अमर बॉलिंग मार्कवर. चला मॅच सुरू करा. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तो म्हणजेच उदय. नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तो जितेन. अमर षटकातला पहिला चेंडू घेऊन उजवाट्याने राऊंड विकेट ऑन साइडला प्लेस केली. त्या ठिकाणी बघा क्षेत्ररक्षक पोहोचणार का. ओ व्हॉट अ कॅच. दिस इज द स्टनिंग कॅच ऑफ द टुर्नामेंट. मार्वलस कॅच. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. ठीक आपण बघतोय तेव्हा मिड विकेटला लेफ्ट हँडर उद्या सुद्धा तंबूत परतलाय. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलमड. अमय ज्याने मात्र एक षटकार एक चौकाच्या बॅटमध्ये दाखवला. 13 त्याने अंकित केलं. त्यानंतर उदय बाद झाला तो 2 वर. कौतुक खरंच कौतुक करावं लागेल. एवढा अप्रतिम झेल कौतुकने टिपलाय आणि अत्यंत कौतुकास्पद कामगिरी कौतुकची. एक्सलंट कॅच. पहिला चेंडू विकेट अमरला. अमरच्या झोळीमध्ये एक विकेट. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज पोहोचलाय म्हणजे कौशल क्रिएशनचे स्कोर बुक आपण बघत आहोत या स्पर्धेमध्ये. क्या बात है. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. येती तर रॉकी ग्रुपचं नाव. क्या बात आहे. टेंबी कोडावे गावाचं नक्कीच नाव भरपूरच प्रसिद्ध आहे प्रचलित आहे. चेंडू उंच केला. मिस टाइम फटका. जवळपास काढू कोणी गोलंदाजामध्ये जावं लागते चेंडूच्या खाली झेल घेण्यासाठी आणि बघायचं जजमेंट. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल. फॉलो थ्रू मध्ये काय अप्रतिम झेल फिनिश केलं या मोमेंटला आणि आपण बघतो की धक्का लागता. अजून एक मैदानावर फलंदाज बाद होतोय तो उजव्या हाताचा. आताच आणि आताच लगेच तंबूच्या आश्रयाला जाईल फलंदाज कौशल. बॅक टू डग आउट. This is the second wicket for Amar. Magnificent bowling by Amar. 3 चेंडू 2 विकेट. एकमेव चौकार आता आपण बघतोय धावफलकावर. धावसंख्या 21 आणि तब्बल 4 गडी बाद. बॅटिंगसाठी मिनेश आतमध्ये पोहोचलाय स्ट्रायकिंग एंडला. हो ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. सरशी निघून जातोय.
डॉट बॉल, धावसंख्या 21, स्ट्राईक केलं मिनेश, 4 गडी बाद 21 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. धावसंख्येला खूप चांगला कंट्रोल केला आहे. पण पहिल्या षटकामध्ये 11 धावा येऊन सुद्धा मात्र जबरदस्त गोलंदाजी आपण बघतोय ती आई कुर्लाई या संघाची. ओ क्या बात आहे, क्या बात आहे, लाजवाब. 2 विकेट्स काढल्यानंतर कॉन्फिडन्स बघा गोलंदाजीमध्ये काय. मॅग्निफिसंट बॉलिंग, ग्रीप, रनअप, रिलीज, फॉलो थ्रू अप्रतिम आहे या गोलंदाजीमध्ये. गोलंदाज अमरच्या 4 चेंडू 2 विकेट्स काढल्यात. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय अमर. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. ओ अजून एक डॉट. बॅट्समनकडे फुटवर्क नाहीये, टायमिंग नाहीये, त्याचा फायदा होतो. अप्रतिम गोलंदाजी आपण बघतोय आणि खूप चांगलं षटक त्यांनी पूर्ण केलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या 7च्या गतीने 21 धावा धावफलकावर. सुनील सुमडा आणि त्याचबरोबर आकाश भोर यांच्याकडे प्रत्येकी 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 400 रुपयाचं कॅश प्राईज आहे. ते येऊन नंतर सामना संपल्यानंतर अमरने घेऊन जायचं आहे. अमरसाठी उत्कृष्ट गोलंदाजी, अवघ्या 4च धावा आणि आपण बघतो की 2 विकेट्स काढल्यात. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय अमर. धावसंख्या 21, षटक क्रमांक 4. आता मात्र समोरच्या एंडने येतात येते. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. रोहन त्याने षटक टाकलं होतं, विकेट त्याला मिळालं होतं. 11 खर्च केला, पॉवर प्ले त्याला पुन्हा त्या बॉलिंग मार्कवर बोलवलंय. आता मात्र समोरच्या एंडने येतोय. चेंज ऑफ पेस होता. पहिल्या चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं. पहिल्या चेंडू खूप चांगला हाताळला आहे आणि बीट केले ते रोहनने पहिल्या चेंडूवर. फलंदाज जितेनला. जितेनच्या सोबत आपण बघतो फलंदाज मिनेश आलाय, जो अजूनही आतापर्यंत त्याने खातं उघडल्याने 3 चेंडू 3 निर्धाव चेंडू खेळलाय. तो चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. मागे जातो चेंडू, त्या ठिकाणी चेंडू कव्हर होईल. पंच शेखर हिरगुडे ते सिग्नल करतात वाईड बॉल. धावसंख्या 22, 22. खूप वेळानंतर धावसंख्या पुढे सरकली आपण बघतोय. तिसऱ्या षटकाला दुसऱ्या चेंडूवर बघितलं की चौकार आल्यानंतर धावसंख्या तिथे थांबली होती, स्थिरावली होती. त्या धावसंख्येला आता मात्र थोडीशी गती मिळते. एक वाईड येते त्या ठिकाणी. धावसंख्या 22, 22 धावा. हो क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, रिदम बघा गोलंदाजीमध्ये. जबरदस्त व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. आपण बघतो रोहनच्या सुपर बॉलिंग. पुढचा चेंडू रोहन. चेंडू ओळीमध्ये मिस टाइम फटका. पॉईंटचा खेळाडू किंवा गोलंदाज किंवा विकेट किपर कोण येणार नक्की. कॅच गेला. तिघांमध्ये कॅच ड्रॉप. कॉन्फिडन्स ज्याप्रमाणे रोहन दाखवला मी घेऊ शकतो हा झेल, पण त्याच्याकडनंच ही चूक होते. इव्हन 2 खेळाडू थोडेसे बाजूलाच उभे राहिले. समोरचा खेळाडू थोडासा लेट येतो त्या ठिकाणी. म्हणजे 4 खेळाडूंच्या मध्ये हा चेंडू होता त्या ठिकाणी होता. गोलंदाजाने प्रयत्न केला, झेल सुटला आणि जीवदान मिळालं ते फलंदाज जितेनला. धावसंख्या 23 धावा, 23. ज्या संघाने पहिला सामना इथे जिंकले त्याला सगळ्यांना विनंती आहे प्रत्येकाने एक आपला खेळाडू पाठवायचा इथे. ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू. ड्रीम 11 दांडा खाडी, त्यानंतर ब्रदर स्पोर्ट्स खार्डी, ओमकार बॉईज एडवन आणि जयप्रकाश एडवन या 4ही संघाचा कॅप्टन किंवा त्यांचा एक एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. आपण ड्रॉ करणार आहोत. धावसंख्या 24, 24. लेग ब्रेक होता. मागे जाते चेंडू फायनल क्षेत्राच्या काय त्या ठिकाणी चेंडू कव्हर करतो परत क्विक सिंगल. धावसंख्या क्वार्टर ऑफ सेंचुरी आपण बघतोय कंप्लीट होते या चेंडूवर. 25 धावा धावफलकावर आपण बघतोय. कोरे 11 जो संघ बॅटिंग इथे करतोय पहिल्या सत्रामध्ये. ऑनसाइड थोडंसं थांबून खेळायचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे आणि क्विक सिंगल कंप्लीट केली. 40 धावी त्यावर कंप्लीट करतोय. धावसंख्येत भर धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं की तब्बल 11 धावा आल्या होत्या, पण नंतरच्या 3ही षटकामध्ये जबरदस्त कंट्रोल बॉलिंगमध्ये बघायला मिळतोय. अक्षरशः फलंदाज थांबवून ठेवलंय, बांधून ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. अत्यंत माफक धावसंख्या धावफलक आपण बघतोय ती म्हणजे 26 धावा, 26. अजून एक चांगला चेंडू, खूप चांगला लेग कटर.
आणि षटक तोपर्यंत समाप्त होते. 6.5 गतीने 26 धावा धावफलकावर. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंगमध्ये आपण बघितलं की चांगली गोलंदाजी अमरची असू दे, रोहनची असू दे, त्यानंतर सागरची षटक आणि सगळ्यांनी मात्र इम्प्रेस केलं गोलंदाजीतून. बॉलिंग मार्क सिद्धेश षटक क्रमांक 5 घेऊन आलाय. सिद्धेश नाही तर सिद्धार्थ आहे बॉलिंग मार्कवर येण्या षटकात. येण्या षटक स्लॉग गोलचं डेथ ओव्हरचं पहिला चेंडू सिद्धार्थ. फुल टॉस होता चेंडू मिड विकेटला एक्झिक्यूट केलाय. ओ चांगला चेल फिनिश केला प्रतिम. मॅग्निफिसंट कॅच अगेन आणि सीमारेषेत जाऊन बघतो अप्रतिम झेल टिपलाय मिड विकेटमध्ये आणि धक्का क्रमांक अजून बघतोय मैदानाच्या आतमध्ये लागतोय फलंदाज बाद होतोय तो मैदानावर जितेन. बॅक टू डकआउट 5वा धक्का लागलाय मैदानावर बॅटिंग करत असताना आई कुर्लाई सरतोडी या संघाला. पालघर जिल्ह्यात रॉकी ग्रुप आला या नावाला. या पालघर जिल्ह्यात रॉकी ग्रुप आला या नावाला. 5वा फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडूवर विकेट काढली आहे ती गोलंदाज सिद्धार्थने. दबावाखाली आई कुर्लाई सरतोडी संघ. बॅक टू द बॉलर चांगला प्रयत्न त्या ठिकाणी बघायचा लॉस लॉगेट करायचा होता पण टायमिंग जमलं नाही. फलंदाज रोहन खातं उघडतो एका धावेने. धावसंख्येत भर धावसंख्येत 27 वर 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावर आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढे बॅक फुटलाय. इव्हन आपण बघितलं आजच्या दिवसामध्ये लोएस्ट टोटल आपण जर बघितली तर धावसंख्या बघितली म्हणजे 35-36 धावांचा पाठलाग झाला. त्यानंतर बघितलं 43-44 धावसंख्या पाठलाग झाला. फुल टॉस आहे. बॅटर फुल टॉस करून घेतला ऑनसाइडला प्लेस केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतो. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव. आणि धावसंख्येत हळूहळू आपण बघतोय भर होते. धावसंख्या पोहोचली 28 वर. मोठ्या फटक्यांपासून वंचित होणारी गोलंदाजी आपण बघतोय. रोहन असू दे अमर असू दे आता सिद्धार्थ सुद्धा मात्र त्याच्यात पावलावर पाऊल ठेवतोय. चेंडू कव्हर्स मध्ये एक्झिक्यूट करत आणि क्षेत्ररक्षक उभा आहे. झेल सुटणार नाही या खेळाडूंकडून. अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळते आई कुर्लाई सरतोडीच्या विरोधात. कोरे 11 या संघाची बॅटिंग आपण बघतोय आणि काय फिल्डिंग आपण बघतोय म्हणजे आई कुर्लाई सरतोडी या संघाच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का 6वा फलंदाज बाद होतोय तो सरतोडी संघाचा. इन द मिडल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला येतो तो मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावर. अर्धा डझन फलंदाज बाद झालेत मैदानावर 28 धावसंख्येवर. गोलंदाज सिद्धार्थ समोर ललित उभा आहे स्ट्राईक एंडला 8व्या क्रमांकावर. धावांची गरज आहे कोरे 11 संघाला. धावा अक्षरशः आटल्यात कोरी 11 संघासाठी. धावा त्याच्या होत नाही फटके तसे येत नाहीयेत. संधी देत नाही गोलंदाज. थांबून घ्यायचा प्रयत्न पायाच्या मागून बघायचं त्या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. क्लीन बोल्ड केलाय आणि अजून एक विकेट आपल्या नावावर सिद्धार्थ करतोय. 3री विकेट सिद्धार्थसाठी. ते कोरे 11 संघाचे
धावसंख्या 28-28. नेक्स्ट बॉल. फुलटॉस चेंडू आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. ओ काय ट्राय होता. अफलातून एफर्ट. चांगली फिल्डिंग. चेंडू कव्हर करून आजूबाजूला 3 धावांचा प्रयत्न सुरू आहे. चेंडूची फेक होईल तोपर्यंत 3 धावा धावणी ते पूर्ण करण्याचा चौथ्याचा प्रयत्न निषेध करणार का बघायचा आहे. स्ट्रायकिंगला चेंडूची फेक द्यावी लागेल आणि ते फलंदाज मात्र बाद होईल. फलंदाज बाद होतोय. 3 धावा धावणी ते पूर्ण झाले त्या चेंडूवर आणि 3 धावांची बदल धावसंख्या बघतोय 31 आणि इनिंगच्या अखेरीस आपण बघतो की 31 धावा धावफलक 32 लक्ष असेल सेकंड इनिंगमध्ये आई कुर्लाई सरतोड या संघासमोर. तर ड्रॉ इथे कंप्लीट होत आहे. सेकंड राऊंडचा पहिला मॅच बघायचा कुठल्या 2 संघांमध्ये असणार आहे. तर सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल ब्रदर्स स्पोर्ट्स कार्डी विरुद्ध जयप्रकाश एडवन. ओमकार बॉयज. अच्छा, और ओमकार बॉयज एडवन विरुद्ध जयप्रकाश जय. तर पहिला सामना असेल सेकंड राऊंडचा ब्रदर्स स्पोर्ट्स कार्डी विरुद्ध ओमकार बॉयज एडवन यांच्या संघामध्ये. आणि नेक्स्ट मॅच असेल तर ह्या सामन्याचा विजयी संघ ड्रीम 11 दांडाखडे यांच्या सोबत खेळेल आणि बाय मिळाली आहे ती जयप्रकाश एडवन संघाला. टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे ब्रदर्स स्पोर्ट्स खार्डी विरुद्ध ओमकार बॉयज एडवन. चला दोन्ही संघाचे संघटना किती आहेत आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. जयप्रकाश एडवन संघाला मिळाली ती बाय. सेकंड राऊंडची पहिली मॅच जी असेल 4 षटकांची. त्यामध्ये आपण बघू शकाल ब्रदर्स स्पोर्ट्स खाडी विरुद्ध ओमकार बॉईज एडवन या 2 संघांमध्ये. त्यानंतर सेकंड राऊंडची सेकंड मॅच असेल चालू असलेल्या सामन्याचा विजेता संघ खेळेल तो ड्रीम 11 दांडा खाडी या संघासोबत. आणि तिसऱ्या मॅचमध्ये बघू शकाल जयप्रकाश एडवन या संघाला मिळाली ती बाय आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ड्रॉ बघायला मिळणार आहे. पण त्या मुवमेंटला त्यामुळे सेकंड मॅचच्या 2 विजेते संघांमध्ये लगेचच ड्रॉ केला जाईल आणि तिसरा सामना असेल तो जयप्रकाश एडवन या संघाला कंपल्सरी त्या राऊंडमध्ये खेळावं लागेल. तर वळी आपण ग्राउंडच्या आतमध्ये 32 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी आणि बघायचं 32 धावांचा पाठलाग इथे कशा प्रकारे केला जाईल आणि 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी या कॉमेंटरीमधून ऐकूया आपण कॉमेंटरी बॉक्समधून या सामन्याचं धावतं समालोचन ऐकूया. आवाज प्रमोद शेडकेचा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. प्रसाद परब सरांचा आवाज सपाट या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसापुरता ऐकतायत. ऑन साइडला पहिल्याच बॉलवर तुकाच्या बॅटमधून क्लास टायमिंग. सुस्वागतम चौकार. या आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत आणि टॉस करण्याकरिता मी विनंती करेन रोहिदाजी पाटील यांच्या शुभ हस्ते टायगर स्पोर्टचे प्रोप्रायटर या आपण टॉस करूया.
षटक क्रमांक पहिला आणि पहिल्याच बॉलवर चौकार. पहिला बॉल डॉट आला होता, चौकार आला होता. पहिल्याच बॉलवर चौकार आपण पाहिलात आणि डॉट होता का सिद्धांत? डॉट बॉल. चौथा बॉल डॉट. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत. एक टार्गेट सेट केले गेले ते लो टोटल पाहायला मिळते 32 रन. कधी कधी लो टोटल सुद्धा मात्र मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतात, यात ते मात्र शंका नाही आहे. परंतु त्यासाठी असावी लागते तुमच्याकडे ती जिद्द. कारण एकदा खेळाडू जर मैदानात आपण सातत्याने पाहिलंय की जर हरलेला माणूस पुन्हा मैदानात जिंकू शकतो, परंतु मनाने हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. म्हणून मनाने आपण शार्प राहावं, ती जिद्द असावी. हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग जरूर केला गेला एकदा अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 5 या धावसंख्येवर अवधूत दांडेकर. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि रोहनने अतिशय सुंदर दर्जेदार षटक हाताळलं गेला. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर चौकार आल्यानंतर रोहन तऱ्हेने जी गोलंदाजी केली ती वाखाणीजोगे पाहायला मिळाली. एक एक्सपिरियन्स खेळाडू. आज थोडेसे कोरे 11 टीमचे बॅटर कोलॅप्स झाले. चांगली गोलंदाजी राहिली ती प्रतिस्पर्धी संघ आई कुर्लाई सरतोडी या टीमची. सिद्धार्थ आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचले गेले. रवींद्र एका साईडला पाहायला मिळत आहे जे पोलीस दलात कार्यरत आहेत. काय तो फटका खेळला होता बाप्पा मोरिया चषक विठ्ठलवाडीच्या मैदानात. अतिशय दमदार शानदार स्ट्रोक पाहायला. एक ॲज अ विकेट किपर म्हणून रोल अदा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रदर स्पोर्ट्स खार्डी टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारले. नितेश यांनी सांगितलंय 4 षटकांचा सामना असेल. 1 षटक हे पॉवर प्लेचं बंधनकारक असेल. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. कुणाल टू रवींद्र. ऑन साईडला अखूट टप्प्याच्या चेंडूला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार मेल यावेळेला 4. ते जाऊन पोहोचते ती फलकावर. 8 या धावसंख्येवर. 9 या धावसंख्येवर विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतायत. संघाची धावसंख्या 9. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 9 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. यानंतर 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड राऊंडला सुरुवात होईल. आजच्या दिवसातील अतिशय शेड्यूलनुसार आपण चाललेलो आहोत. आज आपल्याला एक संघ बाहेर काढायचाच आहे. अंतिम 8 मध्ये पोहोचवायचं आहे. त्याकरता कोणत्याही प्रकारचा टाइम स्पेंड करू नका. आतमध्ये येणारा चेंडू होता. शरीराचा वेध घेतोय. ऑफ्टमच्या थोडेसे बाहेर येऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला होता आणि सरळ चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेले. व्यासपीठावर आदरणीय गणेशजी कारभारी साहेब यांना आपण पाहतायत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम.
40+ क्रिकेट अफलातून ते खेळताना पाहायला मिळतात. हलक्याच्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स दर्शवत असताना पाहायला मिळतात. रोहन तारे पुढे सरसावतील. सिंगल मेल या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. आई कुर्लाई सरतोडी या टीमची 10 या धावसंख्येवर 22 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 32 रनचं टार्गेट सेट केलं गेलं. एक लो टोटल. पहिले 3 सामने आपण पाहिले 40च्या वर होते धावसंख्या. चौथ्या सामन्यामध्ये 78 चेस केल्या. 79 रन्स टू विन असताना काय बॅटिंग केली होती मृदुल पाटीलने. हलक्याच्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला फक्त दिशा दिली गेले. फिल्डिंग थोडीशी खराब राहिली. डिसार राहिली. फंबल झालेत. तत्पूर्वी 2 धावा येतील का? 2 धावा येत आहेत. तिसऱ्या धावेसाठी कॉल निश्चित स्वरूपात असेल. 3 धावा या ठिकाणी आपण पाहू शकाल. ऑलरेडी धावा कमी आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या धावा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात येत असतील तर विजयाचा मार्ग सुकर आहे यातील मात्र शंका नाहीये. षटक क्रमांक दुसरा बॉल फेकून झाले ते 4. 13 रन्स ऑन दी बोर्ड. रॉकी ग्रुप चषक 2025चा हा शानदार सोहळा आजचा सलग 6वा दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवतायत. जे ऑनलाईन श्रोते या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं करूया आपण पुनश्च एकदा सुस्वागतम. कळायचं होतं ऑफ साईडला चेंडू ऑन साईडला येतो. मिस्टामिंग स्ट्रोक रवींद्रच्या बॅटमधून. एकदा वेईल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. काय अंडरस्टँडिंग रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एस नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचा समन्वय आपल्याला पाहायला मिळतो. आंखों का नजारा समझने वालों को इशारा काफी होता है. एक रन्स क्रिकेटमध्ये खूप मायने राखते आणि दोन्हीही फलंदाज जाणतायत जरीही इथे धावा कमी असल्या तरी सुद्धा आपण षटकार चौकार न मारता सिंगल डबलला भर देऊन या धावा आपण अचीव कराव्यात हा त्यांचा निर्धार आत्मविश्वास. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप एज आणि यस टेकन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. तर 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 15 रन्स. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. पॉवर प्लेचे मॅन्डेटरी षटक होते. रोहन तरेला पुन्हा एकदा विचार विनिमय करून गोलंदाजी मार्कवर आणलं गेले. एक हुन्नरी खेळाडू म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सागर पोहोचलेत. सागर मॅन इन फॉर्म आहे यंदाच्या हंगामामध्ये. टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात होते आणि काही खेळाडूंचा जरूर सराव नसतो. अशा वेळेला मैदानं खुली झालेली नसतात. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण क्रिकेटच्या साहित्याचं पूजन करतो आणि तदनंतर दिवाळीच्या शुभारंभ प्रसंगी विविध ठिकाणी या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होते आणि तिथून निरंतरता मेच्या एंडिंग पर्यंत आणि जूनच्या फर्स्ट वीक पर्यंत प्रसाद परब सर टेनिस बॉल क्रिकेट चालतो आणि तदनंतर आपण पाहिलं तर रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि समोर उद्दिष्ट फक्त येतं ते म्हणजे रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा. म्हणजे पहिलेचा काळ असा होता की आपण मॅक्झिमम मार्च एंडिंग आणि एप्रिलच्या फर्स्ट वीक पर्यंत खेळायचो टेनिस बॉल क्रिकेट. परंतु आता आपण पाहतो की सातत्याने 365 दिवस क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. बिटवीन द गॅप मध्ये एक धाव वेगाने दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. वॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला महत्व देत आहेत आई कुर्लाई सरतोडी टीमचे दोन्ही बॅटर दर्शवतात आमच्या लाडक्या प्रेक्षकांना की कोण म्हणतं षटकार आणि चौकारानेच धावा येतात. सिंगल डबलने सुद्धा धावा येऊ शकतात याचं फॉर एक्झाम्पल दोन्ही बॅटर देत असताना पाहायला मिळत आहेत. ग्रेट थिंकिंग. पुन्हा एकदा हलक्याच्या हाताने चेंडू थोडासा हवेत जरूर होता. हवेत खेळले गेले होते. सिंगल मेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली. 2 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 19 या धावसंख्येवर. पहा ही स्ट्रॅटेजी कधी कधी जय बजरंग गोरसई बी ची सुद्धा पाहायला मिळते. मी पाहिलं होतं जेव्हा जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियम मध्ये समालोचन करण्यासाठी नाईटच्या स्पर्धेमध्ये होतो त्यावेळेला मॅक्झिमम त्यांना 30 ते 32 धावा हव्या होत्या 5 ते 6 षटकांपर्यंत. परंतु त्यांनी समोरच्या प्रतिस्पर्धी संघावर अटॅक केला नाही. इथून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु इथे विकेट मिळण्याचे चान्सेस. कॅच ड्रॉप्ड आणि सिद्धूला मिळेल सिंगल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचले गेली. आता 12 रनची आवश्यकता आहे. स्ट्रॅटेजी काय असते कधी कधी असं वाटतं ज्या वेळेला स्कोर कमी असतो एक टॅलेंटेड जेव्हा संघ असतात ते आराम के साथ चेंडूला रीड करतात की एक्झॅक्टली चेंडू कशा पद्धतीने खेळपट्टीवर येत आहे. ही गोरसई बीची स्ट्रॅटेजी त्यावेळेला मी पाहिली होती. त्या आराम के साथ क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले.
म्हणजेच येणाऱ्या दुसऱ्या संघाबरोबर आपण कसं खेळायचं हे सुद्धा सातत्याने आपण पाहिलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20, 4 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी. रोहनचं मी कौतुक करेन. SP ट्रॉफीचे प्रोप्रायटर शुभमजी पाध्ये साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. किरणजी भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. प्रीतमजी पाटील उपस्थित होत आहेत. इनसाइड आउटचा फटका जरूर खेळला गेलाय. फटका तर छान आहे. इनफिल्ड क्लिअर करणारा 1 बाउन्स 2 बाउन्सने यावेळेला चेंडूला फील्ड कर जाईल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले. एक चौकार व्यतिरिक्त 2 चौकार व्यतिरिक्त आपण पाहिलं तर सिंगल डबल ट्रिपलला जास्तीत जास्त महत्व दिले. म्हणजे क्रिकेटमधील बेसिक विसरलेले नाहीयेत. त्यांना माहिती आहे येणाऱ्या संघांबरोबर आपल्याला चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर इथे सिंगल डबलला सुद्धा तेवढंच महत्व द्यावं लागेल. क्लीन बोल्ड. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज दांडीगुल. बॅक टू द डगआउट. गॉन. जिल्ह्यावर आड होते हो चर्चा गावाची त्यांच्या पालघर जिल्ह्यावर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रितेश गावड आम्हाला दर्शवतात की 22 वर जाऊन पोहोचते. म्हणजे इथून 10 रनची आवश्यकता आहे. रोहन तरेने जबरदस्त गोलंदाजी केली. फॅब्युलस बॉलिंग. कौतुक करेन. पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात 7 आणि 12 धावा देऊन 2 गडी बाद केले. इकॉनॉमिकल बॉलिंग कशी असावी. 6च्या इकॉनॉमिकल गोलंदाजीने जबरदस्त बॉलिंगने प्रभावित केलं रोहन तरेने. ग्रेट बॉलिंग. यानंतर बिग फाईट बिग मॅच पाहायला मिळेल. ओमकार बॉयज एडवन टीम 2 हात करणार आहे ब्रदर स्पोर्ट्स खार्डी या टीमला. जो संघ विजय होईल तो संघ खेळ ड्रीम 11 दांडा खाडी या टीम बरोबर. यंदाचा हंगाम ड्रीम 11 हेच मैदान. मात्र खूप काही स्मरणात असतील. अविस्मरणीय क्षण ते रॉकी ग्रुप 2024 चे. हे मैदान म्हणा, साखरेचं मैदान म्हणा, ज्या पद्धतीने त्यांनी कमबॅक केला गेला होता. परंतु आता येणाऱ्या कालावधीमध्ये काय सिच्युएशन आणि कोणत्या पद्धतीने क्रिकेट खेळतील याकडे लक्ष असणार आहे. शुभमजी पाध्ये वेडी गावातील एक अनमोल रत्न उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आणि त्यांच्याच गावातून एक शिस्तबद्ध संघासाठी ट्रॉफी या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेली आहे. ते म्हणजे अरविंद कवळी साहेब यांच्याकडून आपण, राहुलजी कवळी साहेब यांच्याकडून आपण पाहत आहेत एक जी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सातत्याने या विभागामध्ये सफाळे म्हटलं तर राहुलजी कवळी साहेब आणि शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी हे नातं, हे समीकरण सातत्याने जोडलं गेले. 22 रन. अजून सामना बॅलन्सिंग आहे. 11 बॉल आहेत. 11 बॉल मध्ये विजयासाठी 10 रनची आवश्यकता. सिद्धू मिनेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येईल. ऑन साइडला ही ताकद आहे, ही ओळख आहे. ताकद आणि नजाकत सिद्धार्थ पवारच्या बॅट मधून येतोय. क्लास, क्वालिटी, षटकार साथ. षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते तब्बल 28. विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाच्या दिशेने पाऊल खुणा उमटत असताना पाहायला मिळत आहेत. आई कुर्लाई सरतोडी या टीमच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळ खल्लास. फ्लिक ऑफ द रिस्ट. सरळ चेंडूला पाठवलंय सदानंद पाटील. दादा 111 स्टँड नगरसेवक वसई विरार शहर महानगरपालिका या छताच्या वरून स्टायलिश फिनिश करत असताना बरेच सामने आपण पाहिले आतापर्यंतचे की 5 सामन्यांमध्ये सातत्याने आपण पाहिलं षटकार ठोकूनच विजय संपादन केला गेलाय. क्लास बॅटिंग. कॉंग्रॅच्युलेशन आई कुर्लाई सरतोडी टीम अँड हार्ड लक कोरे 11 टीम.